ही झिप लाईनची राईड आहे ना, मला तर महागातच पडणार होती. ते कसं तर पुढं बघा की राव. राम राम भावांनो, कालच्या भागामध्ये तुम्ही बघितलं की आम्ही आलो होतो भाऊ या गार्डनमध्ये. गार्डन बघितलं आणि हे बदकं बघितले होते. मग त्यानंतर नदी वगैरे बघून आम्ही आलो होतो हिल स्टेशनला. इथं आल्यावर ना आपल्याला करायची होती भाऊ झिप लाईनवाली राईड. मग मस्तपैकी हेल्मेट वगैरे घातलं आणि म्हटलं जय बाबा की, आणि गेलो ना भाऊ या राईड मध्ये लटकू. आयला बरं तरी झालं भाऊ, सुखरूप मध्ये नीट उतरलो. नाहीतर नजर हटी तर दुर्घटना घटी, आणि दुर्घटना घटी तर डायरेक्ट घाटी ना भाऊ. आता फक्त कमेंट मध्ये म्हणू नका की डायलॉग कॉपी पेस्ट केला म्हणून. हिल स्टेशन वरून निघलो होतो आणि डायरेक्ट आलो होतो भाऊ मछली घर मध्ये. आता इथून आहे ना आपल्याला बघायचे होते भाऊ मासे. मग मासे वगैरे बघितले, पण या माशाला काय झालं होतं काय माहिती, खालीच मुडकं टाकीत होता. अरे त्याला म्हणलं उठ, तो तर काही उठाचं नावच नव्हतं घेत. आणि बाहेर आलो आणि हे भोंगेवाले काका भेटले. आता हे भोंगेवाले काका काय वाजत होते तुम्ही पण बघा. आता आपला आहे ना सापुतारा पूर्ण फिरून झाला होता. मग म्हटलं निघावं आपण पण वणीकडे, कारण की वणीच्या देवीचं दर्शन करायचं होतं. मग काय निघालो भाऊ आपण पण रस्त्यामध्ये आम्हाला डबल एका ठिकाणी ना स्ट्रॉबेरी दिसली ती. मग इथं थांबून आहे ना त्यांचं शेत पण फिरून आलो आणि स्ट्रॉबेरी पण घेतली. स्ट्रॉबेरी वगैरे घेऊन आपण आलेलो होतो आता वणीगडाच्या जवळ. आणि इथं होते भाऊ 2-4 वानर आणि त्यांची मजा घेत होती दीदी. मग तिला म्हटलं जा पुढं. आता या जागेवर आहे ना थोडंसं थांबलं होतं आणि निघालो होतो भाऊ आता डायरेक्ट वणीला. पण वणीला येऊन असं होईन मला तर वाटलंच नव्हतं. तर झालं असं होतं, आम्हाला तर जायचं होतं रोपवे ना. पण रोपवे ना 2 घंटेचं वेट होतं. मग म्हटलं निघावा इथून पण. मग ठरवलं की पाय जायचं, पण पाय जायला पण नम्र होते. मग कॅन्सलच करून टाकलं.